हर्षवर्धन सपकाळजी लढतायत आणि मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपासून प्रत्येकाला त्यांनी धारेवरती धरलेला आहे। बाकी तुम्हाला तो अधिकार आहे काय म्हणायचं तो तुमचा प्रश्न आहे, पण हर्षवर्धन सपकाळ हे गाव खेड्यापासून वाडी वस्त्यापासून पाड्यांपर्यंत सगळीकडे पक्ष बांधणीपासून ते प्रचारापर्यंत आहेत। बाकी तुमचा प्रश्न आहे। हर्षवर्धन सपकाळ कोण आहे हाच प्रश्न आहे मुळात। हे तुमचं अज्ञान आहे, ते तुमचं अज्ञान आहे आणि जर इतक्या वर्ष तुम्हाला राहून जर हे माहिती नसेल तर निश्चित पद्धतीने तुमच्या राजकीय ज्ञानाला आणि अज्ञानालाही दोन्हीलाही माझा सलाम आहे। बरं ठीक आहे, आपण वैयक्तिक नको, पण एक मुद्दा मात्र आहे की ज्या ब्रेकिंग आपल्याला येत आहेत त्या ब्रेकिंग मध्ये सुद्धा स्पष्टपणे दिसतंय की अतिशय महत्त्वाची ही निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये भाजप मात्र मुसंडी मारताना दिसतंय। भाजप आता 103 जागांवरती आघाडीवर आहे, शिवसेना 19 जागांवरती आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 10, त्यानंतर काँग्रेस हे 4 जागांवरती आहे, राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षांचा पक्ष 5। तर आपण पाहतोय तिकडे भाजपच्या मीनाताई या आघाडीवर असल्याचं कळतंय। सध्या 103 जागांवर भाजप आघाडीवर आहे, शिवसेना 19, राष्ट्रवादी 12, काँग्रेस सध्या 3 जागांवर आघाडीवर आहे। तिकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रभाग 1 मध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे आणि भाजपच्या मीनाताई बारगळ आणि मोहन तुपे सध्या विजयी झाले असल्याचं देखील कळतंय। तर आपण हे सगळे आकडे घेऊया, हे आकडे सतत बदलत राहणार आहेत आणि ही मला वाटतं 2 राऊंड मध्येच ही निवडणूक संपून जाईल, म्हणजे मतमोजणी काही ठिकाणी 2 राऊंड आहेत, काही ठिकाणी 4 5 तर 2-3 राऊंड मध्ये स्पष्ट होणार आहे की काय, कारण मतदारांची संख्या कमी असणार आहे, बरोबर, संख्या कमी असल्यामुळे। गोंडसे पाटील सर आपल्या सोबत आहेत सर, आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? येतोय। एक अशा प्रकारचा ट्रेंड सुरू केला होता, तुम्हाला आठवत असेल की भाजप आणि शिवसेना ह्या दोघांनीच लढायचं आपापसात, जेव्हा आधीच्या सरकारच्या काळात सुद्धा, आणि विरोधकांची स्पेसच खाऊन टाकायची आपणच, आपल्याबद्दल चर्चा राहील, आपणच लढायचं। मुंबई महापालिकेत सुद्धा मागच्या वेळेस तसंच झालं होतं। हाच ट्रेंड आता यावेळेस आहे का? विरोधक कमकुवत झाला तर यांच्यात परस्पर ही स्पर्धा सुरू झाली आणि तो ट्रेंड कामी येतोय असं दिसतंय का? निश्चितच यावेळी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये आपण जे बघतोय ठिकठिकाणच्या ज्या लढती होत आहेत त्यानुसार असंच वाटतंय की हे स्ट्रॅटेजिकली ठरवलं गेलेलं आहे की काय, कारण झालंय असं की भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे, 4, 5, 6 असे अनेक मोठ्या संख्येनं एकेका प्रभागामध्ये वार्डामध्ये इच्छुकांची संख्या आहे। तिकीट एकालाच द्यायचं आहे, उमेदवारी मग नाराज झालेले जाणार कुठे? मग विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये असेल, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, इथे जाण्यापेक्षा मग ते आपल्या सत्ताधारी पक्षातीलच मग तिघांपैकी कुणाकडे तरी जावेत आणि जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ येईल तेव्हा यातीलच सगळ्यांनी मिळून सत्ता स्थापन करावी अशी काहीतरी स्ट्रॅटेजी ठरली आहे की काय असं वाटावं, असंच साधारण चित्र आहे। आपण नांदेडमध्ये पाहिलं किंवा एकंदर मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातल्याही काही लढती जर पाहिल्या, आता आपण कणकवलीचं आणि काही ठिकाणचं आपण उदाहरण देतोय, 2 भाऊ एकमेकांविरुद्ध उभा ठाकलेले आहेत। आता हे स्ट्रॅटेजिकली नाहीये असं म्हणण्याचा धाडस आपण करू शकत नाहीये। नांदेडमध्ये आपण पाहतोय लोहा कंधार या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर लढतायत, हे भाजपचे आहेत, हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत। म्हणजे थोडक्यात काय, सत्ताधारी आपसात लढतायत आणि तिथं कुठंतरी विरोधकांची जी ताकद आहे ती थोडीशी निष्प्रभ होते, सत्तेत नसल्याचा परिणाम होतच असतो। पण अशा पद्धतीने ते अधिक निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत असं खूप प्रकर्षानं जाणवतंय आणि बहुतांश ठिकाणी अशाच लढती आहेत। आता बालाजीराव इथं सांगतायत की आम्ही त्याची तडप योग्य आहे, तळागाळात कार्यकर्त्याला घेऊन ते लढतायत, पण पक्ष त्यांना ताकद देतोय का? आपल्याकडे अपडेट येत आहेत। अकोटमध्ये भाजप उमेदवार आघाडीवरती आहेत, पालघरच्या वाड्यात भाजप उमेदवार आघाडीवर आहे। आपण एक नजर टाकूया बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या पूजा गायकवाड खरंच पूजा गायकवाड सध्या आघाडीवर आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
पूजा गायकवाड सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. अपडेट आपण पाहतोय न्यूज 18 लोकमतवर. सगळ्यात आधी हे वेगवान अपडेट तुम्ही पाहणार आहात. प्रत्येक जिल्ह्यातले वेगवान अपडेट फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर. तिकडे हिंगोलीमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. नीता बाबाराव बांगर या आघाडीवर आहेत. सर, चर्चा ही सुरू होती की विरोधकांना स्पेसच ठेवायचे नाहीये आणि मुख्यमंत्री असं म्हणाले, परवा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की अजित पवार आणि तुम्ही एकत्र येणार का पुण्याच्या बद्दलचे, तर विरोधकांना फायदा होईल असं आम्ही काही करणार नाही. याचा अर्थ स्पेसच द्यायची नाही विरोधकांना, ती ठेवायची नाही. दोस्ती करू नंतर कुस्तीत करू, पण आपणच करू. राजकारणात सगळं क्षम्य असतं. हां, युद्धात, राजकारणात सगळं क्षम्य असतं. पण ते रिफ्लेक्ट होतंय ना मग तिकडे. म्हणजे